लुटतायत, दिवसा ढवळ्या दरोडे टाकतायत. हे काही एक प्रकरण नाही, अनेक प्रकरण आहेत, त्याच्यावर मी बोलणार आहे. पुण्यात जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रकरणावरून महायुतीत वादाचा भडका उडाला. त्यातच शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांचं मोहोळ उठवलं. तर मुरलीधर मोहोळांचा आणि जीबीबी प्रकल्पाची जाहिरात करणारा व्हिडिओ पोस्ट करून धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर जोरदार निशाणा साधला. मोहोळवर राग नाही, विकृतीवर राग आहे आणि पुणेकरांना लुटतायत, दिवसा ढवळ्या दरोडे टाकतायत. हे काही एक प्रकरण नाही, अनेक प्रकरण आहेत, त्याच्यावर मी बोलणार आहे. पण ही अनेक प्रकरणं आहेत. आज सिस्टीम हायजॅक केली, जिथं बघावं तिथं हीच विकृती संख्या. महानगरपालिका टेंडर सिस्टीममध्ये ही विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती, मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती. अहो यांचा जर तपास केला तर तुम्ही चेक करत आणि एवढा हिशोब आहे यांचा. आणि जिथं जाईन तिथं लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं. दुसरीकडे एक व्यक्ती पुण्याची राजकीय संस्कृती संपवत असल्याचा पलटवार मुरलीधर मोहोळ यांनी केला. एवढंच नव्हे तर मोहोळांनी धंगेकरांनी तर कपड्याची जाहिरात केल्याच्या व्हिडिओचा संदर्भ देत हल्लाबोल केलाय. माझं म्हणणं आहे, जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा. एक आता परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठं ते बघितलं मेन्स ॲव्हेन्यूची जाहिरात कोणते करत होतं. मग काय पार्टनर आहेत का काहीतरी? मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये. या शहराची संस्कृती आहे, एक राजकीय संस्कृती आहे. कुठंतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीवर वाट लावून टाकतोय, तेवढं सावध राहा सगळ्यांनी. एका बाजूला धंगेकर विरुद्ध मोहोळ हा वाद पेटलेला असताना या वादात संजय राऊतांनी उडी घेतली. धंगेकर हे फक्त मोहरा असून सूत्र हलवणारा महायुतीतील नेताच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. तर जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांच्या फैरीनं घायाळ झालेल्या मुरलीधर मोहोळांनी राऊतांचा दावा झिडकारून लावलाय. अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले. मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट. धंगेकर हा मोहरा आहे. धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत. हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. हे बघा, राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात. आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचं तुम्ही पण ठरवा. खरं तर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची 3000 कोटींची जमीन गोखले बिल्डरला 300 कोटींना विकल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर धंगेकरांनी मोहोळांच्या विरोधात मोहीमच उघडली. मात्र धंगेकर विरुद्ध मोहोळ हा वाद आत्ताचा नाही तर जुनाच आहे. पुणे महापालिकेत धंगेकर काँग्रेसचे नगरसेवक तर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात संघर्ष होता. पुढे धंगेकर कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मैदानात उतरले आणि त्यावेळेस मोहोळांनी धंगेकरांना पाडण्यासाठी मोठी ताकद लावली होती. तर पुढे लोकसभा निवडणुकीतही मुरलीधर मोहोळांनी धंगेकरांचा पराभव केला. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही मोहोळांच्या नेतृत्वात हेमंत रासनेंनी धंगेकरांना पराभूत केलं. त्यामुळे आता महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्याआधीच धंगेकरांनी आरोपांची लढ पेटवून दिली. दरम्यान पुण्यात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला डॅमेज करून धंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेणार की पुन्हा नवी वाट चोखळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.